फील्डिंग की थी किरण ने। उसके बाद ये फिर से शॉर्ट बॉल लेग साइड के दिशा में खेला है सुल्तान कैच के नीचे, और सुल्तान ने एक बेहतरीन कैच पकड़ा है। इसी के साथ 4 बॉल 2 रन 3 विकेट, और इस मैच पर 10 बॉल का ये मैच है। 5-5 बॉल का 2 ओवर है, उसमें पकड़ बनाती हुई सीसी वॉरियर्स। आसिफ, समीर नॉन स्ट्राइक पर अभी भी मौजूद। पप्पू जी आउट और पवेलियन में जा रहे हैं, अभी बैटिंग करने आ रहे हैं अमान। अमान ने पुन्हा एकदा लेग एक ओवर कंप्लीट हुआ है और उसका रन जा पहुंचा है 3 रन। एक अच्छा और भैरव द्वारा। सोसाइटी 10/10 एक्सप्रेस सामना करेंगे अमान, मैन फ्रॉम पालीपाड़ा। और बल्ला चेंज किया है यहां पर, और उसी दरमियान नोमी कुछ टिप्स दे रहे हैं अपने बॉलर को। 5 गेंदे आना बाकी, पहली ओवर में 3 रन। अब इस ओवर में इरफान कितना रन देते हैं देखेंगे। पहिला बॉल लेग साइडच्या दिशेने सुलतान बॉलच्या खाली। एक फिटेस्ट, वन ऑफ द फिटेस्ट क्रिकेटर इन चीता कॅम्प राइट नाउ, सुलतान। आता मात्र स्ट्राइक करेल समीर। और यहाँ पर पहलवान शॉट मारा है, ताकत का शॉट मारा है सामने सीमा रेषा पार, षटकार समोरच्या दिशेने भिडकावून दिलाय। मॅच मध्ये आता रंगत येते, रन जाऊन पोहोचले आहेत 10 रन। और मैच में जान आ चुकी है इस छक्के के बाद। 2 बॉल 10 रन, अभी भी 3 गेंदे आना बाकी। समीर आपल्या ताकदीच्या जोरावर समोरच्या दिशेने षटकार भिडकवून दिलाय समीरने। पुन्हा एकदा आता काय करतोय इरफान, पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने दूर दूर, और ये 4-5 कैरी टूटती अगर ये झाड़ पर कैरी रहती। और बैक टू बैक 2 6, पहले ओवर 3 रन, दूसरे ओवर के 3 बॉल में 2 6। दोनों ही तगड़ी टीमें आमने सामने। इस मैच को जो भी जीतेगा फाइनल खेलेगा। और एक तरफ हमने देखा आसिफ कुट्टी जो कि रन बनाकर नहीं रन बना पाए इस मैच में, लेकिन इस मैच का जिम्मेदारी लिया है समीर ने, और समीर ने बैक टू बैक 2 6 लगाया। और सामने वाली टीम में भी तेज और अटैकिंग क्रिकेटर्स नोमान, किरण, देखेंगे इनके भी बैटिंग। अब देखेंगे तीसरी बॉल, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सरळ रंगमंचाला सल्यूट करतोय हा 6, बैक टू बैक 3 6। मॅन फ्रॉम पालीपाड़ा समीर 4 बॉल मध्ये। आता मात्र स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 22 रन। आसिफ कुट्टीचा शो जेव्हा बंद होतो तेव्हा समीरचा शो चालू झालेला आहे। 3 बॉल 3 षटकार। लास्ट बॉलवर काय करतोय समीर,
पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि आडव्या दिशेने बॅट फिरवली आहे, हा मात्र गेलेला आहे. अंपायरचा निर्णय राहील 6 धावा. बॅक टू बॅक 4 6 इन अ रो. काय सामना होतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 3 रन दिल्यानंतर लास्ट ओव्हर 5 बॉल मध्ये 4 षटकार समीरच्या बॅटीतून निघाले. सीसी वॉरियर साठी 29 रनांचं आव्हान. ये सामना जो भी जीतेगा वो फाइनल खेलेगा और इस सामने को जो हारेगा वो खेलेगा. वन ऑफ द मोस्ट लविंग क्रिकेट टीम इन चिटागंग राइट नाउ, फिरोज 11. आता मात्र सांगण्याला रंगत येणार आहे, कारण नोमान आणि किरणची जोडी मैदानात दाखल होती आहे. या जोडीमध्ये ती ताकद आहे. 29 रनांचं आव्हान प्राप्त करायचं. ट्वेंटी नाईन ना, 29. मागील सामन्यामध्ये एक मेडल ओव्हर टाकलेला अमान जिलानी आता मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार. एक 3D फॉर्मॅट प्लेयर, फील्डिंग बॅटिंग बॉलिंग मॅन फ्रॉम पालीपाडा. और समीरची बल्लेबाजी, समीरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. समीरने आपल्या टीम साठी बॅक टू बॅक 4 षटकार मारून हा सामना जिवंत केला आहे. पण समोर आता मात्र चिटागंगचा वंडर बॉय नोमान और नॉन स्ट्राइक पर मैन इन ऑलवेज फॉर्म, मैन फ्रॉम हनुमान नगर किरण जाधव. सीसी वॉरियर्स वर्सेस एएस फाइटरचा हा सामना. परवेज सामना करेल नोमानचा. 10 बॉल में अभी भी 29 रन चाहिए, लेकिन ये सामना अभी भी 50-50 वन साइड सामना अभी तक हुआ नहीं है. ये देखते हैं चिटागंग का वंडर बॉय वर्सेस परवेज क्या होता है ये सामना. चले सामना सुरू करते. पहिलाच बॉल भिडकावून दिलाय चेंडू. काय होतंय याचा सामना. पहिला बॉल, मॅचची सुरुवात केली आहे. नोमान नावाचं वादळ दाखल झालेलं आहे मैदानात. और यहाँ पर नोमान और किरण की जोड़ी अगर उपस्थित रहती है पिच पर तो कुछ कहा नहीं जा सकता इस सामने के बारे में. अगर समीर ने उस एंड से 4 6 लगाए तो इस एंड से भी नोमान 4 6 लगाने की ताकत रखते हैं. आता मात्र 10 बॉल मध्ये 29 धावा जेव्हा पाहिजे असतात आणि पहिलाच बॉल 6 लागतो तेव्हा मॅच मध्ये रंगत आलेली आहे. आता मात्र दुसरा बॉल घेऊन तयार नोमान समोर. पुन्हा एकदा आडव्या साईडने खेळला चेंडू. आसिफ कुट्टी बॉलवर होतो, 1 रन कंप्लीट करतो आणि 1 रन वर समाप्त केलेला आहे. 2 बॉल 7 रन. आता मात्र परवेज यांनी पहिल्या बॉल नंतर एक मस्त असा कमबॅक केलेला आहे. आता त्याचा सामना करेल किरण.
पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता आणि नो बॉल. अंपायरचा निर्णय आलेला आहे, नो बॉल. अब ये क्या देख रहा हूं मैं, नुमान को मिल गया है फ्री हिट. दो बॉल 9 रन हो चुका है. आता मात्र फक्त 20 रनांची आवश्यकता. 8 बॉलामध्ये 20 रन आणि फ्री हिटचा सामना करतोय नोमान. नोमान साठी लॉलीपॉप फ्री हिट म्हणजे परवेज कसं थांबवेल याला. नोमान एक कडक कडक बॉल डाला है यहाँ पर. परवेज ने फ्री हिट की गेंद थी लेकिन एक डॉट बॉल नोमान के सामने करना एक अच्छी बॉल. 9 रन हो चुका है 3 बॉल में. अभी आने वाली 2 गेंदों पर नोमान क्या करते हैं देखेंगे. परवेज के सामने नोमानला पुन्हा एकदा खोलवर प्रतिचा चेंडू, यॉर्कर प्रतिचा चेंडू आणि ब्लॉक होल. नोमानची बॅट फिरली पण बॉल गेलाय खालून. आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करते एएस फायटर मॅच मध्ये. 4 बॉल 9 रन. 6 बॉलों में 20 रनों की आवश्यकता. 1 बॉल परवेज का बाकी. इस बॉल पर मैच डिसाइड होगा. कहा जाने वाला है ये मैच. पुन्हा एकदा कडकडाणी छक्का. आणि कॅमेरामॅनने बघितला असेल तर हा गेला आहे स्कूलच्या 3rd फ्लोअरवर. 15 रन बोर्डवर लावण्यात आले आहेत. पाच. अरे भाई 5 बॉल 14 धावांची आवश्यकता. पाच बॉल 14 धावा. सीसी वॉरियर्स वर्सेस एएस फायटर. अमान जिलानी वर्सेस किरण जाधव सामना रंगतोय. 5 बॉल 14 धावा. पहिला बॉल सीमारेषा पार. सुरेख फटका ऑफ साइडच्या दिशेने एकदम स्मूथ फटका मारलेला आहे किरणने. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता असताना आता मात्र 4 बॉल 8 रन. बॉल और दूसरा बॉल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र एलबीडब्ल्यू असता तर हा प्लम आउट झाला असता. पण यावेळेस 1 रन भेटेल कारण या टुर्नामेंट मध्ये एलबीडब्ल्यू चा विकेट अवेलेबल नाहीये. आणि स्ट्राइक करायला आता 3 बॉल मध्ये 7 रनांची आवश्यकता असताना 29 रनांचं आव्हान होतं 10 बॉल मध्ये. आणि आता 3 बॉल 7 रनांवर थांबलाय. आणि most of the people knows what Numan can do here.
वन्स वंडर बॉय ऑलवेज अ वंडर बॉय नुमान सामना करेल अमान जिलानी. आणि एक सुरेख बॉल अमान कडून अंडर प्रेशर कडक डिलिव्हरी. 2 बॉलात 6 रनांची आवश्यकता. कुठे जाईल हा सामना? एएस फाइटर की सीसी वॉरियर्स. दो बॉल 6 रन चाहिए सीसी वॉरियर्स को यह सामना जीतना है तो. और यही अगर 2 बॉल 6 रनांची आवश्यकता. सुरेख असा फटका आणि किरण मात्र स्ट्राइक वर येतोय. हा रन आउट झालेला आहे. नोमान मात्र अपयशी ठरला. आता मात्र ही सामना पोहोचतोय 1 बॉल 6 रनांवर. व्हॉट अ कमबॅक बाय अमान. पहिला बॉल 6 खाल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट करून आता मात्र नोमान आउट होऊन जातोय आणि स्ट्राइक करेल किरण जाधव. और 1 बॉल 6 रन. 6 रन 1 बॉल. अमान जिलानी वर्सेस किरण जाधव. एएस फाइटर वर्सेस सीसी वॉरियर्स. 1 बॉल 6 रन. आणि आता मात्र अमानने हा सामना जिंकवला आहे. वेल परफॉर्म अमान जिलानी एएस फाइटर गेली आहे फायनल मध्ये. आणि सीसी वॉरियर्स वेल प्लेड. सीसी वॉरियर्स सामना करेल फिरोज 11चा. फिरोज 11 के कप्तान ऑलरेडी आ चुके हैं. सीसी वॉरियर्स